श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा विषय खूपच खास आहे, जो की कोट्यावधी स्वामी मैत्रिणीच्या जीवनात श्रद्धेचा आधारस्तंभ बनला आहे. श्रावण महिना सुरू झाला की भक्तांच्या मनात एकच ओढ लागते, ती म्हणजे महाराजांची सेवा, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याची आणि त्यांच्याकडे आपल्या मनातल्या इच्छा मांडण्याची. आणि याच पवित्र काळात स्वामी भक्त सर्वात जास्त श्रद्धेने जो ग्रंथ हाती घेतात तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. आजच्या या व्हिडिओत आपण सविस्तर पाहणार आहोत की हा ग्रंथ नेमका काय आहे, दिंडोरी प्रणीत सेवा मार्गानुसार त्याचे पारायण कसे करावे, त्यासाठी कोणते नियम पाळावे, संकल्प कसा करावा आणि श्रावण महिन्यात हे पारायण केल्याने भक्तांना कोणत्या आध्यात्मिक लाभ मिळतो. तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नेमका आहे तरी काय. अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अगाध लीलांचे, त्यांच्या करुणामय जीवनाचे आणि त्यांनी भक्तांसाठी केलेल्या अद्भुत चमत्कारांचे वर्णन या ग्रंथात केलेलं आहे. श्री स्वामी सेवा मार्गातील, विशेषतः दिंडोरी प्रणीत परंपरेतील ही एक अतिशय महत्त्वाची आणि नित्य उपासनेची पोथी मानली जाते. जसे दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे स्वामी भक्तांच्या जीवनात स्वामी चरित्र सारामृताला स्थान आहे. या ग्रंथाचे मनोभावे आणि श्रद्धेने पारायण केल्यास प्रत्यक्ष स्वामी महाराज भक्तांचे दुःख दूर करतात आणि त्यांच्या मनातील सदिच्छा पूर्ण करतात, अशी लाखो भक्तांच्या अनुभवसिद्ध श्रद्धा आहे. आता आपण जाणून घेऊया की श्रावण महिन्याचेच एवढे महत्त्व का आहे, का सांगितले जाते. हिंदू पंचांगातील श्रावण हा 5वा महिना असून तो भक्ती, साधना आणि उपासनेसाठी सर्वात पवित्र मानला जातो. या संपूर्ण महिन्यात वातावरणात एक वेगळीच सात्विकता जाणवते. मन आपोआप देवाकडे ओढले जाते आणि श्रद्धेचा दीप अधिक तेजाने दिवू लागतो. याच काळात केलेली उपासना, व्रत, पारायण अधिक फलदायी ठरते असे भक्त मानतात, कारण या महिन्यात मन अधिक एकाग्र होते आणि संकल्पशक्ती दृढ होते. त्यामुळे जे सर्व वर्षभर भक्त वेळ काढू शकत नाहीत ते देखील श्रावणात आवर्जून स्वामी चरित्राचे सारामृत पारायण करतात, कारण या काळात केलेली सेवा मनाला शांती देते आणि इच्छापूर्तीचे मार्गही सुकर करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया, तो म्हणजे हे पारायण नेमके कसे करावे. पारायणाची सुरुवात होते ती संकल्पापासून. संकल्प म्हणजे आपण कोणत्या हेतूने, कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करत आहोत हे स्पष्टपणे मनात आणि शक्य असल्यास उच्चारून महाराजांसमोर मांडणे. यासाठी उजव्या तळहातावर पळीवर पाणी घ्यावे. त्यावर आपले पूर्ण नाव, आजची तिथी, दिनांक आणि वार याचा उल्लेख करावा आणि त्यानंतर आपण कोणत्या उद्देशाने हे पारायण करत आहोत, म्हणजे आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, मनशांतीसाठी किंवा कोणत्याही विशिष्ट इच्छापूर्तीसाठी हे मनोभावे सांगावे. त्यानंतर महाराजांची मनापासून प्रार्थना करून हे पाणी हळूवारपणे तुळशीत सोडावे. हा संकल्प विधी अतिशय साधा असला तरी त्यामागील भाव अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण संकल्पातूनच पारायणाची खरी भक्ती निर्माण होते असे मानले जाते. संकल्पानंतर पारायणाची तयारी कशी करावी हे पाहूया. पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि सोवळ्याचे वस्त्र परिधान करावे आणि शक्य असल्यास कपाळी गंध लावावे. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि गुरुदेवांचे मनोभावे स्मरण करावे. घरातील ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या मंडळींना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही सेवा पूर्णत्वास जात नाही असे मानले जाते. समोर स्वामी महाराजांची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. त्यासमोर समई किंवा साजूक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि उदबत्ती, फुले अर्पण करून वातावरण प्रसन्न करावे. पारायण चालू असताना हा दीप शक्यतो अखंड तेवत राहील याची काळजी घ्यावी.
कारण हा प्रकाश आपल्या भक्तांची आणि सातत्याचे प्रतीक मानला जातो. आता पारायणाची प्रत्यक्ष पद्धत समजून घेऊया. एका आसनावर स्थिर बसून समोर पोथी ठेवावी आणि सर्वप्रथम पोथीला व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाला वंदन करावे. त्यानंतर शांत चित्ताने स्पष्ट उच्चाराने आणि मनोभावे वाचनाला सुरुवात करावी. वाचन करताना घाई करू नये. प्रत्येक ओवी आणि प्रत्येक अध्याय मनापासून अनुभवावा. आपली श्रद्धा, भक्ती आणि उपलब्ध वेळ यानुसार हे पारायण 3 दिवसात, 7 दिवसात, 11 दिवसात किंवा 21 दिवसातही पूर्ण करता येते. सर्वसाधारणपणे सप्ताह पारायण म्हणजे 7 दिवसात संपूर्ण ग्रंथाचे वाचन पूर्ण करण्याची ही पद्धत सर्वाधिक प्रचलित आहे आणि भक्तांसाठी सोयीचीही मानली जाते. रोज ठराविक वेळ आणि ठराविक जागा ठरवून घेतल्यास मन अधिक स्थिर राहते आणि पारायण सातत्य टिकून राहते. पारायण करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक असते आणि हे नियम केवळ बंधन नसून आपल्या साधनेला पावित्र्य देण्यासाठी असतात. पारायण काळात मन शुद्ध आणि आचार शुद्ध या दोन्हीची काळजी घ्यावी. या दिवसात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे. कोणाशीही रागवाद किंवा कठोर शब्दात बोलणे टाळावे आणि मन शक्य तितके शांत व सात्विक ठेवण्याची प्रयत्न करावा. एकदा पारायणाला सुरुवात केली की मध्येच अर्धवट सोडू नये, कारण सुरू केलेली सेवा पूर्ण करणे हीच खरी भक्ती मानली जाते. रोज ठरलेल्या वेळातच पारायण करावे आणि शक्यतो भोजनापूर्वी वाचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून मन प्रसन्न आणि हलके राहते. तसेच पारायण काळात इतरांकडून मिळालेले अन्न म्हणजे परान्न घेणे टाळावे आणि कोणत्याही मंगल कार्यात किंवा शुभाशुभ प्रसंगात सहभाग टाळून केवळ सेवेवर लक्ष केंद्रित करावे, असे या परंपरेत सांगितले जाते. आता एक प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो, तो म्हणजे या पारायणाने खरंच इच्छापूर्ती होते का? या ग्रंथाच्या 108 पारायणाने मनातील सर्व सदिच्छा पूर्ण होऊन महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो, अशी दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील भक्तांची ठाम श्रद्धा आहे. अर्थातच ही संख्या एका दिवसात किंवा एका वर्षात पूर्ण होणारी नाही. ती हळूहळू प्रामाणिक सेवेतून या सातत्यातून पूर्ण होते. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादी विशिष्ट इच्छा मनात असेल आणि ती काम्य सेवा म्हणजे विशिष्ट हेतूने केलेली असेल तर ती इच्छा पूर्ण होईपर्यंत निष्ठेने आणि चिकाटीने ही सेवा सुरू ठेवावी, असे सांगितले जाते. यातून एक शिकवण मिळते, ती म्हणजे भक्तीमध्ये घाई नसते, संयम आणि श्रद्धा हीच खरी शक्ती असते. अनेक स्वामी भक्तांनी आपले अनुभव सांगितले आहेत की जेव्हा जीवनात संकटाचा डोंगर उभा राहतो, आजारपण, आर्थिक अडचणी, मानसिक अस्वस्थता किंवा कोणतीही बाधा असो, तेव्हा या ग्रंथाच्या पारायणाने त्यांना अद्भुत मानसिक बळ मिळते. मन शांत झाले असे वाट सापडते आणि हळूहळू परिस्थितीत सकारात्मक बदल जाणू लागतात. महाराज नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हाच विश्वास हेच पारायण करताना भक्तांच्या मनात दृढ होत जाते. हा विश्वासच खऱ्या अर्थाने भक्ताला आतून बळकट करतो आणि जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य देतो. पारायण पूर्ण झाल्यानंतर काय करावे हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांची विधिवत आरती करावी, मनोभावे नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करावी आणि शक्य असल्यास प्रसाद तयार करून तो नातेवाईकांना, शेजाऱ्यांना किंवा गरजू व्यक्तींना वाटावा आणि भक्त उद्यापन म्हणून विशेष पूजा, अन्नदान किंवा भक्तांना भोजन देण्याचा संकल्पही करतात. ही कृती केवळ एक औपचारिकता नसून आपल्याला मिळालेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग. आणि लक्षात ठेवा, पारायण संपले म्हणजे भक्ती संपली असे नाही, तर ही तर एक सातत्यपूर्ण सेवा मार्गाची सुरुवात असते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. वेगवेगळ्या सेवा केंद्रामध्ये आणि वेगवेगळ्या भागामध्ये दिंडोरी प्रणीत परंपरेतील काही तपशील आणि काही नियम आणि पद्धती थोड्याफार फरकाने सांगितल्या जातात. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या विशिष्ट सेवा केंद्राशी किंवा गुरुबंधूशी जोडलेले असाल तर त्यांनी सांगितलेली पद्धत अवश्य अनुसरण करा.
तिचं तुमच्यासाठी सर्वात योग्य आणि अधिकृत मार्गदर्शन असते. आजचा हा व्हिडिओत आपण सर्वसाधारण आणि पायाभूत माहिती समजून घेतली, जी प्रत्येक स्वामी भक्तांसाठी उपयुक्त ठरेल. तर मैत्रिणींनो, आजच्या श्रावण महिन्यापासून जर तुम्हीही मनात एखादी सदिच्छा बाळगून असाल तर मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने श्री स्वामी चरित्र सारामृताचे पवित्र पारायण सुरू करा. लक्षात ठेवा, महाराज नेहमी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात. आपली भक्ती खरी आणि निर्मळ असावी लागते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.